पालघर जिल्ह्यात 22 ते 24 जुलै दरम्यान झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल, वाहतूक व्यवस्थेचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी रस्त्यांचे भराव वाहून गेले तर काही पूल, कलवट कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. मंत्र्यांनी बोईसर, चिंचणी, डहाणू मार्ग, पालघर, सरावली, बोईसर मार्ग, मनोर, मासण, पालघर मार्ग आणि पालघर नरपड मार्गांची पाहणी केली. काही ठिकाणी तब्बल 24 तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं युद्ध पातळीवर दुरुस्तीची कामं हाती घेत अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्ववत केली. दौऱ्यानंतर पालघर येथे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक पार पडली. यावेळी बाधित रस्ते आणि पुलांची दुरुस्ती तातडीनं पूर्ण करण्याचं तसेच भविष्यात अशा आपत्तींचा फटका कमी बसावा यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये जुन्या पाईप कलवटच्या जागी अधिक क्षमतेचे स्लॅब उभारणे, मोठ्या ओढ्यांलगत संरक्षण भिंती बांधणे आणि दरडप्रवण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान नुकसानग्रस्त भागांचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत स्वतंत्र तांत्रिक अहवाल तयार करण्यात येणार असून त्या आधारे भविष्यात अधिक सुरक्षित आणि आपत्ती प्रतिरोधक रस्ते व पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. द पोलीस न्यूजसाठी माधव तल्हा, पालघर.